नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण केळगाव आमठाणा इथलं मुरुडेश्वर मंदिर पाहणार आहोत। श्रीराम वनवासात चालत असताना केळगाव आमठाणा या ठिकाणी आले आणि तिथे त्यांनी वाळूचं शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली। कालांतराने तिथे शिवमंदिर स्थापन बांधण्यात आलं। ते शिवमंदिर केळगाव आमठाणा येथे आहे। राहण्याची सोय आपल्याला सिल्लोड येथे होऊ शकते। तिथून आपल्याला बस अथवा गाडीने केळगाव येथे जाता येईल। अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असा तिथला निसर्ग आहे। तर चला पाहूया केळगाव निमठाणा। परंतु त्याआधी माझं चॅनल सबस्क्राइब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। हे केळगावचं मुरुडेश्वर मंदिर आहे। ही समाधी आहे इथे। इथे गणपती आणि हनुमानांचं मंदिर आहे। हे पहिलं गणपतीचं मंदिर, नंतर हनुमान। हे मुरुडेश्वर देवस्थान अतिशय पुरातन देवस्थान आहे। आणि हे जे गाव आहे ह्याच्या पुढे काही नाही, म्हणजे गाव म्हणजे हे गाव नाहीच आहे, अगदी मुरुडेश्वर हे मंदिरच आहे। गाव इथून खूप पुढे आमठाणा फाट्याहून जवळपास 9 किलोमीटरवर गाव आहे। सिल्लोडहून यावं लागतं आमठाणा फाट्याला। आमठाणा फाट्याहून आतमध्ये, आणि त्यात रविवारी फारशा गाड्या नसतात। म्हणजे आतमध्ये येण्यासाठी थोडं जिकिरीचंच आहे। मला एकाने मोटरसायकलवर सोडलं। इथून पुढे नाही, हे शेवटचं आहे। इथून पुढे खाली डोंगर, इथून पुढे कुठेही जाण्याचा रस्ता नाही। हरेश्वरहून आले। बरं, पिंपळगाव हरेश्वरून त्या पिंपळगाव हरेश्वरला सुद्धा वाळूचं लिंग स्थापन केलं। त्याच्यानंतर इथे वाळूचं लिंग स्थापन करून या ठिकाणी त्यांनी पूजा केली। त्याच जागेवर या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलं। बरं, आणि तेच मंदिर म्हणजे त्या रामकालीनच हे मंदिर तयार झालेलं। श्रीरामांनी हे केलेलं, श्रीरामानं नाही केलेलं, पण श्रीरामाने इथे पूजा केली म्हणजे हे त्याच्याही आधीच आहे। नाही, पूजा केली म्हणजे याचा अर्थ असं वाळूचं लिंग स्थापन, वाळूचं लिंग स्थापन केलं। अच्छा, म्हणजे त्यांना मग त्याची पूजा केली आणि त्याच जागेवर या लिंगाची स्थापन झाली। आणि त्यांनी मुरुडून पाहिलं म्हणून मागे फिरून पाहिलं मुरुडेश्वर। अच्छा 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 अच्छा, मागे फिरून पाहिलं म्हणून मुरुडेश्वर। बरोबर। आणि पिंपळगाव हरेश्वर कुठे आहे? इथे खालच्या भागात आलं, खालच्या भागात। तिथे पण वाळूचं शिवलिंग आहे। तिथून बांधलेलं आहे आता, आहे का? मग त्याचं नाव काय? त्याचं हरेश्वर। ते हरेश्वर। अच्छा अच्छा, हे मुरुडेश्वर। हे मुरुडेश्वर। तुम्ही आता जेवण करत असले, जेवण करून घ्या। जेवायला कसं काय आज? आता म्हणजे म्हणजे आता जेवणाला चाललंय सर, आम्ही जेवणाला चालले सर। हो का? बरोबर। हे दर्शन वगैरे घेत, दर्शन घ्या इथे। एकाने सोडलं 2 चाकीवर। कुठलं चॅनल आमठाण? हो, कुठलं चॅनल आहे? मी सुरुवात करते। मी आले की मग तुम्हाला सांगेल। मी पूर्ण भारतभर फिरलेली आहे। अगदी नागालँड, त्रिपुरा पासून सगळं तयार केलंय। आता फक्त ते टाकायचंय। काय मग? मी आता महाराष्ट्र राहिलं ना, आपलं सगळा देश झाला। बाली पासून सर्वात मोठं जे मंदिर आहे आपलं कंबोडिया, ते सगळं पाहून आलेले। आता तयार केल्यावर फक्त आता ते टाकायचं, एवढंच राहिलं। राहिलं नाशिकचे मी। नाशिक कुठे राहते? नाशिकला पंचवटी कारंजा। अच्छा, काही सर्व्हिसला होता त्याच्यामध्ये? हा, मी बँकेत होते। आता रिटायरमेंट घेऊन हे सगळं करते। संकल्पना कशी आली? हे जे मुरुडेश्वर मंदिर आहे केळगाव आमठाणा सिल्लोड, तर तिथला हे श्रीरामांनी इथे वाळूचं शिवलिंग स्थापन केलं होतं असं सांगितलं त्यांनी। आधी हरेश्वरला केलं, पिंपळगाव हरेश्वर, आणि तिथून इथे आले ते। आणि त्यांनी मागे वळून पाहिलं म्हणून त्यांना मुरुडेश्वर म्हणतात। म्हणजे त्रेतायुगातलं हे मंदिर आहे। अतिशय पुरातन मंदिर आहे। आणि नंतर कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। या बाजूला अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर आहेत। हे मुरुडेश्वर आहे। मुरुडेश्वर केळगाव आमठाणा सिल्लोडहून जवळ। हे श्रीरामांनी स्थापन केलेलं वाळूचं शिवलिंग आहे। आणि आधी हरेश्वरला केलं होतं, पिंपळगाव हरेश्वरला स्थापन करून ते इथे आले। इथे त्यांनी वाळूचं शिवलिंग स्थापन केलं, म्हणजे त्रेतायुगातलं आहे। आणि कृष्णदेवराय देवगिरीचे त्यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे।
मोठं आहे हे सगळं आणि इथे बाबाजी वगैरे राहतात. हे शेवटचं गाव आहे. ही मागची बाजू आहे. शेवटचं गाव हे गाव नाही, म्हणजे मंदिर, हे मंदिराचा परिसर हा शेवटचा. ह्याच्या पुढे कुठे रस्ता नाही. धबधब्यांचा आवाज आहे. सुंदर आहे हा सगळा परिसर, घाटनांदरा. आणि हा मुर्डेश्वर मंदिराची मागची बाजू आहे. ही धबधब्यांचा आवाज येतो, फार सुंदर आहे. हे सगळ्यात शेवटी, इथून रस्ता नाही आहे पुढे जाण्यासाठी. म्हणजे मोठं आहे हे. कृष्णदेवरायांनी ह्याचा जीर्णोद्धार केलाय. खूपच एकदम प्रसन्न वाटतं इथे. इथे बाबाजी वगैरे राहतात तिथले. अचानक काही अडचण आली तर तुम्ही इथे राहू पण शकता. पाय धुवू नये. फक्त येण्यासाठी थोडं अडचणीच आहेत. बसेस आहेत पण ते त्यांचं टायमिंग थोडंसं, एक बस गेली की दुसऱ्या बससाठी 2-3 तास थांबावं लागतं. हे बाबाजी आहेत आणि सगळी मंडळी आहेत. मुर्डेश्वर मंदिरातली ह्या मावशी आहेत. हे सगळेजण हे बनवतात आणि जेवायला बसलेली आहे मी आज. प्रसादाचा योग आहे. हे माझं ताट. मुर्डेश्वर हे केळगावच्या जवळ आमठाणा. धन्यवाद.